तर आज आपण पाहणार आहोत सेकंड लेक्चर ऑफ चॅप्टर सेकंड ऑफ 11th अकाउंटिंग, मीनिंग अँड फंडामेंटल्स ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम. In first lecture, we learn the basic concepts regarding double entry bookkeeping system. There are two accounts, two persons, two parties are needed for double entry. It is the most scientific method, and the transactions, monetary transactions of business are concerned with asset, liabilities, expenses, income and capital. सो हा बेसिक आपण इंट्रोडक्शन पार्ट मागच्या लेक्चरला बघितला होता, ज्याच्यामध्ये असेट, लायबिलिटीज, कॅपिटल, एक्सपेन्सेस आणि इन्कमशी संबंधित व्यवसायातील व्यवहार असतात. टू फोल्ड इफेक्ट असतात कोणत्याही अकाउंटचे डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीममध्ये. एक अकाउंट डेबिट होतं त्यावेळी एक अकाउंट क्रेडिट होतं, त्यालाच डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम असं म्हणतात. आणि हे सायंटिफिक मेथड. आता त्याच्या पुढे बघूया, जे काही बिझनेसचं रेकॉर्डिंग असायचं ते रेकॉर्डिंग करत असताना दोन पद्धती मेन वापरल्या जायच्या, एक इंडियन सिस्टीम आणि दुसरी इंग्लिश सिस्टीम. दीज आर द टू मेन कन्सेप्ट्स आर युज्ड फॉर रेकॉर्डिंग ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. दिस इज द ओल्ड मेथड. ही जुनी पद्धत आहे इंडियन सिस्टीम. याच्यामध्ये इंडियन लँग्वेजमध्ये म्हणजे मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू ह्या लँग्वेजमध्ये एक लॉंग बुक जे आहे, ज्याला बही खाता असं म्हटलं जातं, त्याच्यामध्ये झालेल्या व्यवहारांची नोंद केली जायची. म्हणून ती इंडियन सिस्टीम असं म्हटलं जातं, कारण ती भारतीय पद्धतीनुसार, त्या त्या भाषेनुसार, मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तमिळ, ज्या काही भाषा आहेत, भारतामध्ये भरपूर भाषा आहेत, त्यानुसार व्यवसायातील व्यवहार एका मोठ्या लॉंग बुकमध्ये, त्याला बही खाता असं म्हटलं जातं, त्याच्यामध्ये ते व्यवहार नोंदवले जायचे. बट इट इज नॉट अ सायंटिफिक मेथड बिकॉज वी यूज्ड द लोकल लँग्वेज फॉर रेकॉर्डिंग द ट्रान्झॅक्शन्स इन अ बही खाता. बट देर इज अ nothing can predict, means there is a gap between result and record. So it is not a scientific method because the clear picture of the business is not presented in this system. त्यामुळे इंडियन सिस्टीम ही सायंटिफिक मेथड नव्हती. अजून सुद्धा काही सम स्मॉल बिझनेस यूज द बही खाता टू यूज टू रेकॉर्ड द बिझनेस ट्रान्झॅक्शन. अजून पण लहान व्यवसायामध्ये बही खाता ही पद्धत त्याच्या त्याच्या लँग्वेजनुसार वापरली जाते. बट इट इज नॉट अ सायंटिफिक मेथड. आय रिपीट दॅट इट इज द इंडियन सिस्टीम इन विच द information regarding business transactions is recorded in a Indian language like Marathi, Hindi, Gujarati, Urdu, Tamil, Kannada or other. So the recording is in a long book which is known as Bahi Khata, and it is not a scientific method. This is the first method. And after that, English system is introduced, in which there are also two systems, single entry system and double entry system. We focus on double entry system, but before that, why double entry book keeping system is emerged is because of single entry and Indian system. आपला व्यवसाय डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीमनुसार रेकॉर्ड होत असला तर त्याच्या आधीच्या पद्धतींमध्ये काही त्रुटी होत्या, म्हणूनच डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम पॉप्युलर झाली. इंडियन सिस्टीममध्ये त्रुटी तुम्हाला समजल्या असतील की सायंटिफिक नाही, मोठ्या वहीमध्ये फक्त रेकॉर्डिंग करणे, एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन मिळत नव्हती. तशीच आहे सिंगल एंट्री सिस्टीम, ज्याच्यामध्ये ओनली कॅशबुक अँड पर्सनल अकाउंट्स आर रेकॉर्डेड. रोखीचे व्यवहार आणि व्यक्तिगत व्यवहारांची नोंद फक्त केली जायची. सो इट इज ऑल्सो नॉट अ सायंटिफिक method because we know in introduction part there are assets, liabilities, capital, expenses and income. In both these system it is no guarantee that all transactions are recorded accurately. So that's why single entry system is also नॉट सायंटिफिक, कारण याच्यामध्ये फक्त कॅशबुक आणि पर्सनल अकाउंटचं रेकॉर्डिंग व्हायचं. आणि त्यामुळं पुढं जी एमर्ज झाली ती म्हणजे डबल एंट्री बुक किपिंग system, in which two-fold effects of each and every transactions are recorded. In double entry bookkeeping system,
each transactions are recorded in twofold effects. One account is debited, at the same time another account is credited with equal amount. The most important word is equal amount. एक अकाउंट ज्यावेळी डेबिट होतं त्याच वेळी दुसरं अकाउंट क्रेडिट होतं विथ इक्वल अमाऊंट. म्हणजे 100 रुपयाचं अकाउंट डेबिट झालं तर त्याच वेळी 100 रुपयाचं दुसरं अकाउंट क्रेडिट होतं. बिकॉज in every transaction there are two persons, two account, two parties. So that's why one account is debited at the same time another account is credited with equal amount. So that's why it is called as every debit has equal and corresponding credit with equal amount. Every debit has equal and corresponding and equal credit with equal amount. So that's why double entry bookkeeping system is used in every business. कारण ही सायंटिफिक मेथड आहे. प्रत्येक व्यवहाराचे 2 इफेक्ट असतात असं सांगितलं जातं. त्यामध्ये एक अकाउंट ज्यावेळी डेबिट होतं त्यावेळी दुसरं अकाउंट क्रेडिट होतं त्यालाच डबल एंट्री असं म्हणतात. आणि त्यासाठी इक्वल अमाऊंटने क्रेडिट होतं. म्हणजे इथं बघा हा अकाउंटचा फॉर्मॅट आहे. इथं ज्यावेळी डेबिट होणार त्यावेळी इथं क्रेडिट होणार विथ इक्वल अमाऊंट. एक अकाउंट डेबिट झालं त्यावेळी दुसरं अकाउंट क्रेडिट होणार विथ इक्वल अमाऊंट. वन अकाउंट इज डेबिटेड विथ and at the same time another account is credited with equal amount. With equal amount, one account is debited and another account is credited with equal amount. So every debit has equal and corresponding credit with equal amount of a business transaction. त्याच्यानंतर याचे IMP एलिमेंट्स काय वैशिष्ट्य आहे याची. पहिला म्हणजे ड्युअल इफेक्ट्स ऑफ ट्रान्झॅक्शन. प्रत्येक व्यवहाराचे 2 इफेक्ट नोंदवले जातात. ड्युअल इफेक्ट्स ऑफ ट्रान्झॅक्शन. रेकॉर्डिंग इज इन जनरल. इन इंडियन सिस्टीम वी रेकॉर्ड इट इज इन बही खाता. बट इन डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम वी रेकॉर्ड इट इन जनरल. त्यामुळे जे काही ड्युअल इफेक्ट्स आहेत ट्रान्झॅक्शनचे ते रेकॉर्ड कशात करायचे जनरलमध्ये. पोस्टिंग एंट्रीज टू लेजर फर्स्ट सेकंड थर्ड. जर्नलमध्ये जे एंट्रीज रेकॉर्ड केलेल्या आहेत बिझनेस ट्रान्झॅक्शनच्या त्याचं पोस्टिंग कुठं होणार लेजरला होणार. सो फर्स्ट आयडेंटिफाय द ड्युअल इफेक्ट्स ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन. नेक्स्ट रेकॉर्ड द ट्रान्झॅक्शन्स इन जनरल. थर्ड posting the entries from general to ledger. Fourth part is balancing ledger accounts. इथं जे लेजर तयार होतात वेगवेगळे अकाउंट त्याचा बॅलेन्सिंग करणं म्हणजे डेबिट आणि क्रेडिट बाजू समान करणं याला बॅलेन्सिंग करणं असं म्हटलं जातं. दिस इज द फोर्थ पार्ट. आफ्टर दॅट प्रिपेअर ट्रायल बॅलेन्स. ड्युअल इफेक्ट आयडेंटिफाय ड्युअल इफेक्ट. आफ्टर दॅट recording journal. After that posting to ledger, balancing ledger account, and next step is prepare trial balance. On the basis of trial balance we can conclude the financial position in the final account. So these are the most important steps of double entry bookkeeping system. Every business has twofold effects. प्रत्येक व्यवसायाच्या 2 बाजू असतात. एक बाजू डेबिट होते त्यावेळी दुसरी बाजू क्रेडिट होते विथ इक्वल अमाऊंट. आणि त्याचे एलिमेंट जे आहेत त्याची वैशिष्ट्य काय आहेत की पहिल्यांदा 2 इफेक्ट्स ओळखा ट्रान्झॅक्शनमधले. त्याची नोंदणी रेकॉर्डिंग जर्नलला करा. जर्नलवरून जे काही आहे ते पोस्टिंग एंट्रीज त्याच्या लेजरला करा. लेजरचं बॅलेन्सिंग करा. दोन्ही बाजू समान आहेत का बघा. एवढी डेबिट आणि क्रेडिट असते ती इक्वल करा. त्याच्यानंतर ट्रायल बॅलन्स तयार करा आणि त्याच्यावरून ह्या सर्व माहितीवरून बिझनेसचा एक्झॅक्ट रिझल्ट मिळायचा असेल तर फायनल अकाउंट तयार करा. विच इज नोन ॲज ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. वी लर्न इन द आफ्टर सम टॉपिक्स. सो अशा पद्धतीने याची नोंदणी केली जाते. त्यामुळे यामध्ये महत्त्वाचं काय आहे की इंडियन सिस्टीम जी इंडियन लँग्वेजमध्ये मराठी हिंदी ज्या काही लँग्वेज असतील त्याच्यामध्ये वही खात्यामध्ये लॉंग बुकमध्ये त्याची नोंद केली जायची. ही सायंटिफिक मेथड नव्हती
म्हणून याच्यामध्ये एक्झॅक्ट रिझल्ट बिझनेसचा कळत नव्हता. म्हणून इंग्लिश सिस्टीम वापरली गेली. त्यामध्ये सिंगल एंट्रीमध्ये फक्त कॅशबुक आणि पर्सनल अकाउंट रेकॉर्ड व्हायचे, त्यामुळे ती पण सायंटिफिक नव्हती. त्यामुळं डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम वापरली गेली, ज्याचा प्रत्येक व्यवसायाच्या दोन बाजू असतात. जसं नाण्याची दोन बाजू असते, एक छापा आणि एक काटा, तसंच प्रत्येक व्यवसायाच्या दोन बाजू असतात. टू फोल्ड इफेक्ट्स ऑफ द एच ट्रान्झॅक्शन. एक अकाउंट जेव्हा डेबिट होतं त्यावेळी दुसरं अकाउंट क्रेडिट होतं विथ इक्वल अमाऊंट. त्याचे एलिमेंट्स काय आहेत? ड्युअल इफेक्ट्स ऑफ द ट्रान्झॅक्शन्स, recording in general, posting entries to ledger, balancing the ledger, prepare trial balance, and after that final account preparation. So this is the second part of the chapter 2 of 11th accountancy, meaning and fundamentals of double entry bookkeeping system. The basic thing is that the businessman wants to know the exact position of business. So that's why he choose the correct method of recording the business transaction. कारण व्यावसायिकाला करेक्ट माहिती, माझा व्यवसाय प्रॉफिटेबल आहे का लॉसमध्ये आहे, व्यवसाय सुरू ठेवावा की बंद करावा, व्यवसाय वाढवावा की आहे तसं हे मिळायचं असेल, म्हणजेच काय एक्झॅक्ट पोझिशन व्यवसायाची माहिती पाहिजे असते. म्हणून रेकॉर्डिंग करणं, व्यवसायात झालेल्या लहान सहानपासून मोठ्या गोष्टींचं रेकॉर्डिंग व्यवस्थित करणं, सायंटिफिकली सिस्टमॅटिकली करणं, यासाठी डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम इज अ पॉप्युलर अँड मोस्ट यूज्ड मेथड इन द वर्ल्ड. कारण बिझनेस हॅव ट्रान्झॅक्शन्स हॅव टू फोल्ड इफेक्ट्स. वन इज डेबिटेड, अनदर क्रेडिटेड विथ इक्वल अमाऊंट. ड्युअल इफेक्ट्स आर recording in general, posting to ledger, balancing to ledger, and prepare trial balance, and after that final account preparation. So this is the second lecture, second part of the chapter number 2, in which we know how to calculate the exact position in double entry bookkeeping. त्याची वैशिष्ट्ये पण बघितली. पहिल्या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन पार्ट बघितला, डबल एंट्री बुकिंग सिस्टीम म्हणजे काय. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये का ती वापरली गेली, ह्या कारवाई होत्या, ह्याचा वापर होत नव्हता, याच्यातून रिझल्ट येत नव्हता बिझनेसला, त्यामुळे डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम वापरली गेली. सो इट इज द बेसिक थिंग दॅट एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन्स हॅव टू फोल्ड इफेक्ट. वन इज डेबिटेड, another is credited with equal amount. After that we record the transactions in journal. After that posting to ledgers, balancing ledgers, and prepare trial balance. And after preparing trial balance, we can calculate the exact amount or position of the business by final accounts. सो पुन्हा एकदा सांगतो, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा, आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, बिकॉज 11th स्टँडर्ड अकाउंटन्सी इज द बेसिक नॉलेज रिगार्डिंग द अकाउंट. त्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे लेक्चर्स पोचवा. समजत नसेल तर रिपीट करा, काही कॉलेज असतील तर कमेंट, सबस्क्राईब अँड शेअर. थँक्यू.